जय जय भवानी रामकृष्ण हरी. मला विषयच माहित नाही, मला डायरेक्ट उभा केलं म्हणलं आता आज या ठिकाणी. पण टोपे साहेब बोलत होते, थोडा संदर्भ घेतलाय. आज या ठिकाणी आपण तुम्ही आम्ही सर्वांनी आपल्यातला एक खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांना आधार देणारे नेतृत्व कल्याणजी काळे यांना लोकसभेमध्ये जाण्याची संधी आपण सर्वांनी उपलब्ध करून दिली. आणि त्यांचा आज सत्कार सोहळा आपले सर्वांचे नेते, आपलं सर्वांचं दैवत आदरणीय पवारसाहेब या कार्यक्रमासाठी ज्यांनी उपस्थिती दाखवली असे बाळासाहेबजी थोरात. तर व्यासपीठावरील निम्म्यांची नावं माहिती आहेत, निम्म्यांची नावं मला माहीत नाहीत. आणि जर 4-6 जणांचे नावं विसरले तर मला संभाजीनगर मधून बाहेर जाणं अवघड व्हायला बसले. आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने आरोग्य दूत म्हणून काम केलं, कारण टोपे साहेबांच्या इतकं त्या माणसाच्या पाठ लक्षणीय. मी त्यांच्या उपस्थितीत आरोग्य मंत्री असताना आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिराचं उद्घाटन त्यांच्या हस्ते केलं आणि 33,000 लोकांना उपचार देऊ शकलो आणि एक सुद्धा डेथ झालं नाही. हम भी तुम्हारे बरोबर. आणि सर्वच व्यासपीठावरील मान्यवर खऱ्या अर्थाने सर्वांनी अतिशय स्वतः उमेदवार असल्याची भूमिका ठेवून आपण ही निवडणुकीला सामोरं गेलो आणि राज्यामध्ये अतिशय चांगले यश आपल्याला मिळालेलं आहे. पण त्याच पद्धतीचं स्पिरिट म्हणजे लोकसभा ही निवडणूक झाली, पण आता खरं आपल्याला राज्य ताब्यात पाहिजे. राज्य ताब्यात असल्याशिवाय काही होत नाही. तुम्हाला हे सगळ्यांना सांगतो. आम्हाला सगळ्यांनी आताच अशी खुणगाट बांधायची ना, या परिसरातील तिकडे येऊ का मला सगळ्यांनीच पाहिले. ही विधानसभेच्या निवडणुकीला आपण सर्वांनी अशी खुणगाट बांधायची या ठिकाणी. आता थांबायचं नाही, आता आपल्याला आत्ताच निवडणुकीला तयारीला लागायचं. तेव्हा जुळणार आहे डायरेक्ट असं इतकं अशी बॅटिंग करायची ना, म्हणजे सगळं निवडणुकीला आपण सामोरं जात असताना समोरच्यांचं डिपॉझिटच गेलं पाहिजे अशी तयारी करायची आपल्याला. आणि आता कोणी काही पण योजना काढून द्या, काय होत नसतं. हे फक्त गाजर दाखवलेलं आहे, हे सगळ्या लोकांना माहिती. याच्या आधी तर काही झालं नाही. मला सर्वांनी आता महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा राहणे गरजेचं आहे. आणि ही अबद्ध युती आदरणीय पवार साहेब असो, आदरणीय थोरात साहेब असो, उद्धव साहेब ठाकरे असो आणि सर्वच महाविकास आघाडी अबद्ध युती. आणि ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचं हित जोपासणारी ही अबद्ध युती आहे. हीच खऱ्या अर्थाने बेरोजगारांना त्या ठिकाणी संधी देणारं हे नेतृत्व या अबद्ध युतीमध्ये आहे. म्हणून या युतीच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं राहावं हीच सर्वांनी या ठिकाणी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या खासदार डॉक्टर काळे साहेबांच्या सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केला. या सर्व संयोजन कमिटीला